तू या घरची लक्ष्मी आहेस. तू लग्न करून घरात आलीस आणि माझ्या आयुष्यात आपल्या घरात आनंद आला, भरभराट आली. यापुढेही असंच घडू दे. तू अशीच माझी साथ दे आणि मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही, हे माझं वचन आहे तुला. गप घे ना गोळ्या. झोप येते, गुंगी येते त्या औषधांनी. नकोय मला. सुलभा सिस्टर, आता तुम्हीच काय ते बघा. काय झालं? अहो ह्या औषध घेत नाहीयेत. आता तुमच्या पेशंटला तुम्हीच औषध द्या. मी तर बाई सांगून दमले. हे घ्या. औषध घेतलं नाही तर बरं कसं होणार तुम्ही? चला घ्या. नकोय मला. घ्या औषध तुम्ही. आणि ही 7वी फेरी. चारू, आपली 7 जन्माची गाठ आहे. आणि माझ्या इथून पुढच्या प्रत्येक जन्मात तूच माझी सहचारिणी हो. आणि मी तुझ्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, असं मी तुला वचन देतो. मी वचन देते तुम्हाला, तुमच्या आधी मी मृत्यूला सामोरी जाणार. मी सुवासिनी बनूनच या जगातून जाणार. चारू, आता मरणाची भाषा नको चारू. आता मला पुन्हा तुला गमवायचं नाहीये. आता मला तुझ्याबरोबर जगायचंय, खूप आणि खूप आनंदात जगायचंय. औषध का फेकलंस? सॉरी, पण मी सांगितलं होतं तुम्हाला मला नकोयत गोळ्या. तुम्ही ऐकलं नाहीत माझं. हाऊस म्हणून औषध देत नाहीये तुला. किती महागाचं औषध होतं ते. ए दिनकर, क्लिनिंग स्टाफला बोलव रे इकडे. बाईना औषधाची बाटली फोडली. सगळ्या काचा काचा झाल्यात. मूर्ख बाई, डोक्यावर परिणाम झाला हिच्या. अरे कुठे राहिला? ये ना लवकर. अरे पाठव ना कोणाला तरी. बजरंग, उद्या आता मंगळसूत्र पण घालून टाका ना. मंगळसूत्र मी धनाजीला सांगते घेऊन यायला. धनाजी, चारू, चारू थांब. नाही ते मंगळसूत्र घाला. हो हो थांब. कुठे चाललीस आता? मंगळसूत्र फक्त नाही. चारू, उद्या आपलं खरं लग्न आहे ना? लग्न मला बरं वाटावं म्हणून केलं. हे काही खरं लग्न आहे का? माझ्यासाठी आहे खरंच. अगं काहीतरी काय. अग्नीला प्रदक्षिणा झाल्या, कुंकू झालं. अगं तू चिडली होतीस ना, म्हणून हे सगळं केलं. तेच तर सांगतोय मी तुला. पण झालं ना लग्न आता. मग उद्या लग्न नाही करायचं म्हणतेस? ते पण करू. चारू, उद्याचा मुहूर्त आहे ना. सगळंच आत्ता केलं तर लोक काय म्हणतील, आणि आपल्याला उद्या सगळ्यांसमोर सगळ्यांच्या साक्षीने लग्न करायला छान वाटेल ना. पण मंगळसूत्र घालायला का? चारू,
हे बघ, तुला बरं वाटावं, तुझी समजूत निघावी म्हणून मी हे सगळं केलंय. हे आपलं खरं लग्न नाहीये. आणि चारू, तुला खरं सांगू, मी खूप कंटाळलोय, खूप थकवा आलाय मला या सगळ्या प्रकरणामुळं. म्हणून तर अंधारात एकटा बसलो होतो मी जरा रेस्ट करू. मी चिडू नको तर काय करू सांगा मला. कसं बोलताय तुम्ही अधिपती? त्या आपली घोर फसवणूक करतायत. कळतंय का तुम्हाला? बाबांनी भुवनेश्वरी मॅडमना बायकोचं स्थान दिलं नाही. इतक्या वर्षात त्यांना कधीही तो मान दिला नाही. आता त्यांना ते स्थान हवंय, त्यांना मान मिळवायचा परत. म्हणून ते हे सगळं नाटक करतायत. म्हणून ते चारुलता बनून आल्या. आणि हे जर सगळं त्यांना मिळालं तर त्यांच्या हातात सत्ता जाईल. मी काय सांगालो तुम्हाला कळते का? आपल्या घरातली सत्ता कायम आईसाहेबांच्याच हातात होती. आम्हीच दिली होती ती. आणि इथून पुढे मी आयुष्यभर देत राहू. असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं ना, मी तुमचा त्रास कमी करण्यासाठी फक्त बोलतोय. माझा त्रास असा नाही कमी होणार अधिपती. हे बघा, सुख जसं मान्यावर असतं ना, तसं त्रास बी करून घेण्यावर असतोय. आपण जर करून घेतला तर त्रास होते, नाहीतर नाही होत. काही गोष्टी आपल्या हाताबाहेर असतात, त्या उगाच धरून ठेवायच्या नाहीत आपल्या मनात. आणि समजा तुम्ही म्हणताय तसं चारुलताबाईच आमच्या आईसाहेब असल्या समजा, तरी त्यानं तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्ही त्रास करून घेतल्यानं वस्तुस्थिती बदलणार आहे का मला सांगा? अहो पण मला सिद्ध करायचं ना सत्य काय ते.